नाशिकच्या सातपूर परिसरात बिबट्यानं दहशत माजवली होती। गृहनगरमध्ये बिबट्या घुसल्यामुळे खळबळ माजली। गेल्या 3 तासांपासून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन इथं सुरू होतं, ते आता संपलेलं आहे। बिबट्याला डार्ट मारण्यात आला आणि तो बेशुद्ध झालेला आहे। यानंतर आता वन विभागानं त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याला पिंजऱ्यामध्ये घालून सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यात आलेलं आहे। रहिवासी वस्तीत हा बिबट्या दिसल्यामुळे नागरिक घाबरले होते, गोंधळ उडाला होता। एका रो हाऊस मधील खिडकीच्या वर जो सज्जा असतो तिथं जाऊन हा बिबट्या बसला होता, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न जे आहेत ते वन विभागाचे असफल ठरत होते। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना यश आलेलं आहे। बिबट्याला आता या ठिकाणी पकडण्यात आलेलं आहे। त्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर बेशुद्ध झाल्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात घालून नेण्यात आलंय। भागामध्ये जो मोकळा नाशिक मधल्या बिबट्याच्या या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते यशस्वी झालेलं आहे। गेल्या 3 तासांपासून हा बिबट्या या परिसरामध्ये धुमाकूळ घालत होता आणि आज अखेर हा बिबट्या जेरबंद झाल्याचं दिसतंय। नाशिकमधील बिबट्या 3 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर 3 तास या ठिकाणी धुमाकूळ घातल्यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। एका खिडकीच्या सज्जावरती हा बिबट्या रो हाऊस मध्ये लपून बसला होता आणि त्यानंतर वन विभागाच्या टीमनं त्याला डार्ट मारून बेशुद्ध केलेलं आहे आणि 3-3.5 तासांनंतर या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। नागरी वस्तीत हा बिबट्या घुसल्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण होतं, नागरिक घाबरलेले होते। लोकांनी घरातून बाहेर पडू नये असं आवाहन वन विभागाला करावं लागलं होतं आणि आपण बघतोय की अखेर बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे। नाशिकमध्ये बिबट्याला पकडण्याचा संपूर्ण थरार गेल्या 3 तासांपासून सतत सुरू होता।